आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुण्यामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोकोकाची कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। आज पुण्याची जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। पुण्यामधील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना झापलं। गाड्या फोडणाऱ्यांवर मोकोका का लावत नाही अजित पवार यांचा सवाल। तसंच आरोपींची धिंड काढण्याच्या देखील सूचना। काल 5 फेब्रुवारीला बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा। काय म्हणजे का होतंय असं? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मोकोका लावा। एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा। महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार विजय झाले असते। मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली आणि प्रॉब्लेम झाला। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। 80 जागा लढलो, 80 फक्त 80। अजित दादा नसते तो हमारे भी 100 एमएलए रहते थे। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यानं अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण। तुझा संतोष देशमुख करू, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी। अंबाजोगाई शासकीय रुग्णालयामध्ये अशोकवर उपचार सुरू। वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण। पोलिसांकडून तक्रार घेण्यास देखील विलंब झाला। अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप। शिळामध्ये झोपलेला होता, सारखा समितीमध्ये बसलेला झोपलेला होता, म्हणून तू काय या बातम्या बघतोस म्हणून झोपलेल्या जागेवर वार केलेत। टांबीनं मारलंय, कोयतेनं मारलंय, टांबी कोयतं मारलंय, मारून असा जागेवर पाडवा पाडून हे केला या। अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो। दोन्ही तरुणांनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलं होतं। सुरेश धस यांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा। प्रत्येक स्तरावर गुंडगिरी, फक्त वाल्मिक कराडच भजन करून चालणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। सुरेश धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा। मारहाण झाली असेल तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दा सुद्धा सुरेश धस यांनी मार्गी लावावा। नुसतं वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार। आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नाही। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाकडे विनंती। महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधामध्ये बीड पोलिसात तक्रार। बीडमधील भागचंद झांजे यांची पोलिसात तक्रार। माझं बरं वाईट झाल्यास नामदेव शास्त्रींचे अनुयायी जबाबदार। त्यांच्या अनुयायांनी मला धमकी दिली। झांजे महाराजांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रभरातून महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या अनुयायांचे फोन यायला लागले, तुम्हाला बघतो मारतो अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। मग ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले, मी आज अशी रितसर तक्रार दाखल केली। जे मोबाईल नंबरवरून आली, जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आली, ती रेकॉर्डिंग मी रितसर इथं एसपी ऑफिसला जोडून दिलेली आहे। आणि जर उद्याच्याला जीविताला काही जर धोका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार नामदेव महाराज शास्त्री राहतील।